नमस्कार सर्वांना. माझं नाव वैष्णवी आहे आणि आज संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर मी माझा पहिला ब्लॉग शूट करत आहे. खूप दिवस झाले मनात होतं की ब्लॉगिंग सुरू करावं आणि वाटलं संक्रांतीसारखा सण म्हणजे नव्या सुरुवातीसाठी अगदी परफेक्ट. मी तशी पंढरपूरची, विठ्ठलाच्या पंढरपूरहून थोडी लांब, थेट 7 समुद्रापार आलेली. सध्या मी अमेरिकेत मिझोरी राज्यात राहते आणि ही आहे आमची सोसायटी. ते सगळं इतकं शिस्तीत आणि नीटनेटकं आहे, पाहून खूप छान वाटतं. घरं, लॉन, रस्ते सगळं एकदम परफेक्ट. पण या शांततेत कधीकधी भारतातली गडबड, आवाज आणि आपली माणसं खूप आठवतात. तरी या शांत आयुष्यात हे एक वेगळं समाधान आहे. आज संक्रांती म्हणजे तिळगुळ, पुरणपोळी आणि घरच्या चवीचा सण. तसं आम्ही ते दोघेच राहतो, पण तरीसुद्धा मी आज ठरवलं दोघांसाठी पुरणपोळी करायची. यासाठी लागणारं सगळं सामान आम्ही आधीच इंडियन स्टोअरमधून आणून ठेवलं होतं. इथे सगळं मिळतं, पण भावना मात्र वेगळी आहे. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे अलीकडेच मी माझं कुकिंग चॅनल सुरू केलं आहे आणि फक्त 20 व्हिडिओमध्ये मला 2.5 लाखापर्यंत व्ह्यूज मिळाले. हे पाहून खूप हुरूप आला. म्हणूनच आता मी यूट्यूब ब्लॉगिंग सुरू करते आहे. यात किती यश येईल हे माहीत नाही, पण प्रयत्न केल्याशिवाय काहीच कळत नाही, एवढं मात्र नक्की. अमेरिकेत ना दिवस खूप हळू जातो. सकाळची कामं झाली की वेळ कसा निघून जातो तेच कळत नाही. पण भारतातून घरातल्यांचा कोणाचा फोन आला की इमोशनल व्हायला होतं. इथे सोयीसुविधा आहे, स्थैर्य आहे, पण मन मात्र अजूनही भारतात अडकलेलं आहे. मला इथे येऊन 3 महिने झाले, पण असा एकही दिवस नाही की मला माझ्या घरातल्यांची आणि भारताची आठवण आलेली नाही. पूजा मी सकाळीच करून घेतली होती. स्वयंपाक झाल्यावर मी स्वामींना आधी नैवेद्य दाखवला. जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी देवावर विश्वास आणि श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे. रात्री परत मी एका शॉपमध्ये गेले होते, कारण पुढच्या आठवड्यात आपल्या मराठी लोकांनी मकर संक्रांतीनिमित्त एक इव्हेंट ठेवला आहे. तिथल्या बायकांना देण्यासाठी मला काही छोटे गिफ्ट्स घ्यायचे होते. तर असा होता माझा संक्रांतीचा पहिला व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.